मॉर्निंग सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या वैशाली गोळेसर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता देवपूजा वगैरे सगळं काही आटोपलेलं आहे आणि आता तयारी चालू झालेली आहे स्वयंपाकाची नव्हे तर नाश्त्याची। तर भाचीबाईची फरमाईश होती की मस्तपैकी डोसे बनवा आणि बटाट्याची चटणी बनवा। तर ना मी तांदूळ वगैरे रात्रीच भिजत टाकले होते, सकाळी दळून घेतले आणि त्यानंतर आपले डोसा पॅनवर डोसा वगैरे करून घेतले। बटाट्याची चटणी बनवली मस्तपैकी, कांदा टाकून आणि थोडेसे वाटाणे होते हिरवे ते टाकून मस्त गरमागरम बटाट्याची चटणी वगैरे बनवली। आणि आता सगळेच जण म्हणजे बाकीचे शेतात गेलेले होते, त्यांचे डबे मळ्यात पाठवायचे होते। आणि झालं असं की आज चपात्या बनवायला म्हणजे चपात्या बनवाव्या लागल्या नाही, तर डोसे आणि चटणीवरच सगळ्यांचं भागून गेलं। तर मस्त असे खूप छान असे मस्त डोसे झालेले होते। पीठ मी म्हणजे जास्त काही भिजतही ठेवलेलं नव्हतं, रात्री तांदूळ भिजत टाकलेले होते, सकाळी दळून घेतले। उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि तांदूळ असे भिजत टाकले ते मिश्र अशा डाळी टाकलेल्या होत्या आणि डोसे अशा प्रकारे मस्त रेडी झालेले होते। तर प्रीती आणि मिस्टर दोघेही जण पुढं बसलेले होते, आनंदीचे चालू होतं मस्तपैकी नाश्ता करण्याचं काम। त्यांना गरमागरम डोसे आणि चटणी वगैरे देत होते, तर त्या हसत होत्या कारण म्हटल्यानंतर म्हणजे मला सोप्यावरच जेवायला देत आहे अशा प्रकारे। तर सगळेजण पुढं बसलेले होते, नाश्ता वगैरे करायचं काम चालू होतं। आनंदीचंही चालू होतं, तिला तर खूपच आवडली मस्त अशी बटाट्याची चटणी आणि डोसे। आजचा सकाळचा नाश्ताही झाला आणि पोट भरल्यासारखं झालं, तर त्याच्यामुळे नंतर काही मी स्वयंपाकही बनवला नाही आणि मला थोडंसं कामही होतं गावामध्ये, त्याच्यामुळे पटापट आवरून घेतलं। आज ना मम्मी त्यांच्या घराचा स्लॅब पडणार होता, त्याच्यामुळे तिकडेही बोलवलेलं होतं। तर म्हटलं चला आता पटापट सगळं काही आवरून घेऊ आणि ताईन त्यांना देखील मळ्यामध्ये डबे वगैरे दिले आणि आता आम्ही निघालो होतो सिन्नरला। तर मिस्टरांनाही थोडंसं काम होतं आणि आम्ही दोघंही गेलो होतो। तर बघू शकता आम्ही मळ्यामधनं गेल्याच्या नंतर प्रथमतः वहिनीकडे गेलो, मला आयब्रो देखील करायचे होते कारण लग्नाला जायचं होतं, खूप दिवस झाले आयब्रो देखील केलेल्या नव्हत्या। तर प्रथमतः मळ्यामध्ये गेलं, आम्ही बांधकामाच्या ठिकाणी आलो होतो मळ्यामध्ये, तर नेटकंच मम्मीने त्यांनी पूजन करण्यासाठी घेतलेलं होतं बघू शकता। तर स्लॅब टाकण्याचं काम चालू होतं, सगळ्यांनी पिढे वगैरे घेतले, स्लॅब पडला म्हणजे घराचं काम आता पूर्ण झालं आणि खूप छान वाटलं की आता पूर्ण म्हणजे काम होतं चाललेलं आहे। तर आम्ही सगळेजण आलेलो होतो, स्लॅबचं काम म्हणजे ते वरती अशा प्रकारे ते जाळी वगैरे मारून ठोकण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता स्लॅब पडणार होता, त्याच्यामुळे भरपूर सारे कामगार आलेले होते आणि हे कामगार बाहेरून बोलवलेले असतात। तर सगळ्यांचं काम खूप पटपट चालू होतं। तर वरती ना अनिकेतने त्यांनी व्हिडिओ काढलेला आहे बघू शकता, अशा प्रकारे स्लॅब टाकण्याचं काम चालू होतं। त्यानंतर आता आम्हाला हे झाल्याच्या नंतर घरी देखील जायचं होतं वहिनींकडे, कारण मला थोडंसं काम होतं। हा ब्लॉग लग्नाच्या आदल्या दिवशीचा आहे, तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आम्ही घरी निघालेलो होतो आणि अक्षुसुद्धा आमच्या मागे लागलेली होती, तिलासुद्धा तिच्या मम्मीकडे यायचं होतं। रस्त्याने वाऱ्याचा आवाज खूप सारा होता आणि मला बोलताही येत नव्हतं। तर चला आता आम्ही आलेलो होतो वहिनी त्यांच्याकडे। तर जे आपलं संस्कृती हॉटेलपासलं बोगदा आहे तिथेच तर त्यांनी घर घेतलेलं आहे, तुम्ही याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, इथे ते राहतात। तर अक्षुने बघू शकता किती मस्त टेंट हाऊस घेतलेला आहे, ती मला दाखवत होती, तर मेशोवरून मागवलेला आहे। भावाने मस्तपैकी पटकन चहा ठेवलेला होता, चहा वगैरे घेतला। माझा पण आयब्रो झालाय, पण वहिनींचा मेकअपचं काम चालू आहे। आता ह्याच घरामध्ये पार्लर ओपन केलंय, इकून तिकून नंबर लागलाय, दिलाय आयब्रो करून मला दोघी जणी, हिचा अजून निम्मा बाकी, पण छान झालाय मस्त आहे। माझ्याच हाताने करून पिले कारण काम चालू आहे, नाही पण भावाने चहा केलाय, तो चहा पिला, आता त्यांचं चालू आहे मस्तपैकी मेकअप। वहिनींना ऑर्डर भरपूर होत्या कारण लग्नाच्या पण ऑर्डर होत्या आणि मुलींचं मेकअप वगैरे करायचं होतं। आयब्रो करून मी निघाले कारण भरपूर सारा टाईम झालेला होता। आता भावाला देखील मळ्यात जायचं होतं, तो ड्युटीवरनं आलेला होता। मग आता अक्षू पण मागं लागलेली होती, तिला काही घेतलं नाही आणि त्यानंतर पण मग ती ऐकलंच नाही तिने, तोपर्यंत तिला तो आणत होता। तर आता मस्तपैकी रेडी वगैरे होऊन आम्हाला देखील लग्नाला जायचं होतं आणि त्याला देखील कामगारांना नाश्ता वगैरे द्यायचा होता, जे मळ्यामध्ये स्लॅब टाकण्यासाठी आलेले होते त्यांच्याकरता। त्याच्यामुळे तो देखील आता माझ्याबरोबर चाललेला होता, मळ्यामध्ये सोडून देणार आणि त्यानंतर मी पण मिस्टरांसोबत घरी जाणार लग्नासाठी रेडी होण्यासाठी। तर चला आजचा माझा ब्लॉग मी इथेच संपवते। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूया।